हॅलो स्टुडंट, आजच्या या तासामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपण मागील अनेक तासापासून किंमत थेरी, किंमत सिद्धांत, प्राइस थेरी या आपल्या पेपरच्या अभ्यासक्रमावर आधारित महत्त्वाच्या बहुपर्यायी प्रश्नांचा आपण सराव करीत आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आज आपण पहिला प्रश्न घेऊया. भांडवलाच्या मालकास मिळणारे उत्पन्न म्हणजे व्याज होय. भांडवलाच्या मालकास मिळणारे उत्पन्न म्हणजे व्याज होय, हे मत कोणी मांडले? भांडवलाच्या मालकास मिळणारे उत्पन्न म्हणजे व्याज होय, हे मत कोणी मांडले? पहिला पर्याय आहे केन्स, दुसरा पर्याय आहे प्राध्यापक टी.एन. कार्व्हर, क पर्याय आहे रिकार्डो आणि ड पर्याय आहे ॲडम स्मिथ. तर भांडवलाच्या मालकास मिळणारे उत्पन्न म्हणजे व्याज होय, हे मत खालीलपैकी कोणत्या अर्थशास्त्रज्ञांनी मांडले हे आपल्याला ओळखायचं आहे. तर अपर्याय आहे केन्स. तर केन्स यांनी हे मत मांडलेलं आहे का? नाही. केन्स यांनी भांडवलाची वेगळी व्याख्या दिलेली आहे. तर केन्स यांनी हे मत मांडलेलं नाही. त्यानंतर रिकार्डो, क पर्याय आहे रिकार्डो. रिकार्डो यांनी सुद्धा भांडवलाच्या मालकास मिळणारे उत्पन्न म्हणजे व्याज होय, हे मत मांडले नाही. ॲडम स्मिथ, अर्थशास्त्राचे जनक, पर्याय ड, यांनी सुद्धा भांडवलाच्या मालकास मिळणारे उत्पन्न म्हणजे व्याज होय, हे मत मांडलेलं नाही. राहिला एकच पर्याय ब, प्राध्यापक टी.एन. कार्व्हर. तर भांडवलाच्या मालकास मिळणारे उत्पन्न म्हणजे व्याज होय, हे मत प्राध्यापक टी.एन. कार्व्हर यांनी मांडलेले आहे. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर, योग्य पर्याय आहे तो म्हणजे प्राध्यापक टी.एन. कार्व्हर, ब पर्याय, प्राध्यापक टी.एन. कार्व्हर. पुढचा प्रश्न घेऊया. व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत कोणी मांडला? व्याजाचे अनेक सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत. त्यापैकी जो व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत आहे तो कोणी मांडला? तर पहिला पर्याय आहे केन्स, जे.एम. केन्स. दुसरा पर्याय आहे प्राध्यापक टी.एन. कार्व्हर. क पर्याय आहे नट विक्सेल आणि ड म्हणजे चौथा पर्याय आहे ॲडम स्मिथ. तर व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत कोणी मांडला? या चारपैकी योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत पर्याय अ, केन्सने मांडला का? नाही. केन्सने व्याजाचा वेगळा सिद्धांत मांडलेला आहे. प्राध्यापक टी.एन. कार्व्हर यांनी सुद्धा व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत मांडला नाही. त्यानंतर क
क पर्याय नट विकसेल. तर व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत सर्वप्रथम नट विकसेल यांनी मांडला आणि त्यानंतर अनेक अर्थशास्त्रज्ञांनी व्याजाच्या कर्जाऊ निधी सिद्धांतामध्ये सुधारणा सुचवलेल्या आहेत. आणि ड पर्याय होता ॲडम स्मिथ. ॲडम स्मिथ यांनी सुद्धा व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत मांडलेला नाही. म्हणून या 4 पर्यायापैकी जो योग्य पर्याय आहे तो म्हणजे क नट विकसेल. कारण व्याजाचा कर्जाऊ निधी सिद्धांत हा सर्वप्रथम त्या ठिकाणी नट विकसेल यांनी मांडलेला आहे. म्हणून योग्य पर्याय आहे क नट विकसेल. ओके, पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एकच विक्रेता होय. रिकामी जागा यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एकच विक्रेता होय. त्याचे वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. तसेच तो उत्पादन करीत असलेल्या वस्तूला जवळचे पर्याय नसतात. हे मत कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडलेले आहे ते आपल्याला योग्य पर्याय म्हणून ओळखायचं आहे, निवडायचं आहे. तर यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एकच विक्रेता होय. त्याचे वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. तसेच तो उत्पादन करीत असलेल्या वस्तूला जवळचे पर्याय नसतात. हे मत कोणी मांडले आहे? पहिला पर्याय अ आहे केन्स, ब पर्याय आहे नट विकसेल, क पर्याय आहे चेंबरलिन आणि ड पर्याय आहे मिसेस जोन रॉबिन्सन. तर या 4 पैकी कोणी मक्तेदारी म्हणजे एकच विक्रेता होय, त्याचे वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, तसेच तो उत्पादन करीत असलेल्या वस्तूला जवळचे पर्याय नसतात, हे मत किंवा ही व्याख्या कोणी दिलेली आहे? तर त्यामध्ये ही व्याख्या क पर्याय प्राध्यापक चेंबरलिन. प्राध्यापक चेंबरलिन यांनी मक्तेदारी म्हणजे एकच विक्रेता होय, त्याचे वस्तूच्या पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते, तसेच तो उत्पादन करीत असलेल्या वस्तूला जवळचे पर्याय नसतात, असे मत प्राध्यापक चेंबरलिन यांनी मांडले आहे. म्हणून क पर्याय हा योग्य पर्याय आहे. अ पर्याय केन्स होता, ब पर्याय नट विकसेल होता आणि ड पर्याय मिसेस जोन रॉबिन्सन होता. तर अ, ब आणि ड हे अयोग्य पर्याय आहेत आणि क पर्याय प्राध्यापक चेंबरलिन हा योग्य पर्याय आहे. पुढचा प्रश्न घेऊया. रिकामी जागा यांच्या मते विशिष्ट कालावधीसाठी रोखतेपासून दूर जाण्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजे व्याज होय. पहा, पुन्हा एकदा व्याजाची एक व्याख्या देण्यात आलेली आहे आणि हे मत, ही व्याख्या कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने दिलेली आहे हे आपल्याला योग्य पर्याय म्हणून ओळखायचं आहे, निवडायचं आहे. तर पुन्हा एकदा प्रश्न वाचतो. रिकामी जागा यांच्या मते विशिष्ट कालावधीसाठी रोखतेपासून दूर जाण्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजे व्याज होय. तर हे मत कोणी मांडलेलं आहे? अ प्राध्यापक टी.एन. कार्व्हर, ब नट विकसेल, क जे.एम. केन्स आणि ड प्राध्यापक नाईट.
तर पहा, यांच्या मते विशिष्ट कालावधीसाठी रोखतेपासून दूर जाण्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजे व्याज होय. ही व्याख्या प्राध्यापक केन्स यांनी केलेली आहे, J.M. केन्स यांनी केलेली आहे. कारण J.M. केन्स यांनी सांगितलं की भांडवलाच्या मालकास व्याज मिळविण्यासाठी आपलं भांडवल काही कालावधीसाठी दुसऱ्याला द्यावं लागते. जेवढ्या कालावधीचं व्याज मिळवायचं आहे तेवढ्या कालावधीसाठी भांडवलाच्या मालकाला आपलं रोख भांडवल इतरांना द्यावं लागते आणि असं इतरांना दिल्यामुळे भांडवलाच्या मालकास विशिष्ट कालावधीसाठी रोखतेपासून दूर जावं लागते. म्हणून प्राध्यापक केन्स यांनी विशिष्ट कालावधीसाठी रोखतेपासून दूर जाण्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजे व्याज होय, ही व्याख्या दिलेली आहे. म्हणजेच हे मत प्राध्यापक J.M. केन्स यांचं आहे. म्हणून आपला पहिला पर्याय होता प्राध्यापक T.N. कार्व्हर, हा चुकीचा आहे. ब पर्याय होता नट विक्सेल, हा पर्याय सुद्धा चुकीचा आहे. आणि क पर्याय J.M. केन्स, हा पर्याय योग्य आहे. आणि चौथा पर्याय होता प्राध्यापक नाईट, हा सुद्धा पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आहे, अयोग्य आहे. म्हणून प्राध्यापक J.M. केन्स यांच्या मते विशिष्ट कालावधीसाठी रोखतेपासून दूर जाण्याबद्दल दिले जाणारे बक्षीस म्हणजे व्याज होय. तर पुढचा प्रश्न घेऊया. वैकल्पिक खर्च दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जातो? वैकल्पिक खर्च दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जातो? आपण वैकल्पिक खर्चाची संकल्पना अभ्यासली. उत्पादन खर्चाच्या विविध संकल्पना अभ्यासत असताना उदाहरणार्थ एकूण खर्च असेल, सरासरी खर्च असेल, सीमांत खर्च असेल, बदलता खर्च असेल, सरासरी बदलता खर्च असेल, तर असे विविध खर्च आपण आणि त्या खर्चाच्या संकल्पना पाहिल्या. वास्तव उत्पादन खर्च असेल, अशा विविध उत्पादन खर्चाच्या संकल्पना आपण अभ्यासल्या. ह्या विविध उत्पादन खर्चाच्या संकल्पना अभ्यासत असताना आपण वैकल्पिक खर्च, अपॉर्च्युनिटी कॉस्ट, ही संकल्पना अभ्यासली. तर ही संकल्पना अभ्यासत असताना वैकल्पिक खर्चाला आपण इतर काही नावाने ओळखतो. वैकल्पिक खर्चाला इतर काही नावं आपण त्या दिवशी पाहिली. तर या ठिकाणी वैकल्पिक खर्चाच्या इतर नावाशी संबंधित बहुपर्यायी प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे, पुन्हा एकदा सांगतो, वैकल्पिक खर्च दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर पर्याय अ दिलेला आहे, संधी खर्च. पर्याय ब दिलेला आहे, विस्थापित खर्च. पर्याय क दिलेला आहे, बदली खर्च. आणि पर्याय ड दिलेला आहे, वरील सर्व. तर वैकल्पिक खर्च दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जातो? तर खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखला जातो तो योग्य पर्याय निवडायचा आहे. तर अ पर्याय आहे संधी खर्च. वैकल्पिक खर्चाला संधी खर्च असे सुद्धा म्हणतात. म्हणून अ पर्याय हा योग्य पर्याय आहे. ब पर्याय काय दिलेला आहे? विस्थापित खर्च. तर वैकल्पिक खर्चाला विस्थापित खर्च या नावाने सुद्धा ओळखले जाते.
या दुसऱ्या नावाने सुद्धा ओळखले जाते, म्हणून ब पर्याय सुद्धा योग्य पर्याय आहे. क पर्याय आहे बदली खर्च. वैकल्पिक खर्चाला बदली खर्च या नावाने सुद्धा ओळखलं जाते आणि म्हणून अपर्याय योग्य आहे. ब पर्याय सुद्धा योग्य आहे. क पर्याय सुद्धा योग्य आहे आणि ड पर्याय दिलेला आहे वरील सर्व. तर म्हणून या ठिकाणी सर्वच पर्याय बरोबर आहेत, पण त्यातल्या त्यात योग्य पर्याय आहे तो म्हणजे ड वरील सर्व. तर वैकल्पिक खर्च दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखला जातो, तर तो संधी खर्च या नावाने ओळखला जातो, विस्थापित खर्च या नावाने ओळखला जातो आणि बदली खर्च या नावाने सुद्धा ओळखला जातो. म्हणून ड पर्याय हा योग्य पर्याय आहे वरील सर्व. तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र आपण थांबूया आणि पुढच्या तासामध्ये आणखी काही महत्त्वाचे बहुपर्यायी प्रश्न आपण अभ्यासूया, चर्चा करूया. धन्यवाद.